नमस्कार, मी सनी नागदेव, ऑप्टोमेट्रिस्ट. आपण जर टिटवाळ्यात राहत असाल तर कदाचित तुम्ही मला ओळखत असाल. आपल्या टिटवाळ्याच्या इथे साई ऑप्टिक्स या नावाने स्टोअर आहे. पण आपल्याला साई ऑप्टिक्सची हिस्ट्री माहिती आहे का? 1952 मध्ये आमच्या आजोबांनी कुर्ल्यामध्ये एक स्टोअर चालू केला, एल हरनाम ऑप्टिक्स नावाने. ह्याच जर्नीला पुढे कंटिन्यू करता करता आमच्या वडिलांनी 1985 मध्ये महाराष्ट्र ऑप्टिकल्स कुर्ला येथे चालू केलं. कंटिन्युएशन मध्ये 1993 मध्ये कांजूरमार्ग मध्ये आमचा अजून एक स्टोअर एल हरनाम ऑप्टिक्सच्या नावाने आहे. 2001 मध्ये टिटवाळामध्ये आपण साई ऑप्टिक्स अँड कॉन्टॅक्ट लेन्सच्या नावाने आपलं ऑप्टिकल स्टोअर चालू केलं. ह्याच जर्नीला पुढे कंटिन्यू करता 2013 ला आमचा आश्रय हॉस्पिटल डोंबिवली येथे आश्रय ऑप्टिक्सच्या नावाने आपला एक स्टोअर आहे. पुढे आपली जर्नीमध्ये 2023 मध्ये आपण गायत्री धाम टिटवाळा येथे एक युनिट चालू केलंय. पण हे सगळं करताना आम्हाला असं जाणवलं की टिटवाळामध्ये पेशंट्सला खूप जास्त डोळ्यांचा सफरिंग्स आहेत. म्हणजे ह्यांना इथे फॅसिलिटीज मिळत नाहीयेत. प्रत्येक गोष्टीला त्यांना कल्याण, डोंबिवली, ठाणे, उल्हासनगर आपल्या डोळ्यांच्या तक्रारीसाठी त्यांना तिथे जावं लागतं. तर याच्यासाठी आपण इथे स्वामी कृपा हॉस्पिटल टिटवाळा डॉक्टर रीना चौधरी यांच्या बरोबर डोळ्यांचा डिपार्टमेंट इथे चालू केलेला आहे. आपल्याला आमच्याबद्दल अजून माहिती घ्यायची असेल तर आमच्या चॅनलला फॉलो करा.